टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। दोनशे सहाव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन। मुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा। नूतन वर्षात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम करणार मुख्यमंत्र्यांचं विधान। अमोल मिटकरींकडून नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। तर नवीन वर्षात अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हाच संकल्प मिटकरींचं वक्तव्य। इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण। सकाळी 9:10 उपग्रह झेपावणार। कृष्णविवर न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणार। सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर होणारा प्रकल्प गुजरातला जाणार। वैभव नाईक यांचा दावा। तर पाणबुडी प्रकल्प राज्यातून बाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी कारवाई। तहरीक ए हुर्रियत संघटनेवर घातली बंदी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ट्विट करून माहिती। संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र। फॉरेन्सिक प्रयोगशाळेत डीएनए टेस्टिंग किट उपलब्ध नसल्याची केली तक्रार। कोरोनानं वाढवली पुन्हा चिंता। राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ। राज्यात कोरोनाचे आढळले 131 नवे रुग्ण। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती। मुख्य सचिव मनोज सैनिक निवृत्त। महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही। काँग्रेसचे केंद्रीय श्रेष्ठी निर्णय देत नाहीत तोपर्यंत थांबावं लागणार। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य। राज्यात महायुती लोकसभेच्या 45 जागा जिंकेल। विरोधी गटाला 3 जागा मिळतील। भाजपा नेते चंद्रकांत पाटलांचा दावा। मराठा आरक्षणासाठी तारखेवर अडून बसू नका। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 1 वर्ष लागेल। मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। जैनवंशच्या वाढत्या संख्येवर सरकार लक्ष ठेवून नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचं आवाहन। मोदी संकल्प यात्रेला विरोध करून गावागावातून हाकलून लावल्यानं खळबळ। मारेगाव तालुक्यातील पिसगावच्या ग्रामस्थांचा यात्रेविरोधात रोष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।